मंडली कबरदा हरी विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई। भेदकाशी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग। एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्तीची साधना, वारीची साधना करणारी जी वारकरी मंडळी आहेत, वारकरी साधक आहेत, त्यांच्याकरता जसं दुर्जनाची संगती करू नये हे सांगून दुर्जनाची लक्षणं सांगितली, आणखीन एक महत्त्वाची सूचना करतायत जी साधनेवर प्रभाव टाकणारी आहे। आणि ती सूचना ही आहे की हरिहरा भेद नाही, वाद करू नये। वारकरी हा पांडुरंगाचा उपासक आहे आणि उपासक एकविध असलाच पाहिजे। उपासनेमध्ये एकविधतेला अनन्यसाधारण महत्व आहे। जी उपासक मंडळी एकविध नाहीत त्यांचा तिरस्कार संतांनी केलेला आहे। एकविध शब्दाचा अर्थ एकनिष्ठ। हा भक्ताचा स्वधर्म आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म। एकविध आम्ही न धरू पालट, नसंडू हे वाट सापडली। पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा, नारायण तैशा परे। एकविधतेविषयी बोलत असताना ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हणावं, अन्यथा ज्ञानोबारायांचं बोलणं म्हणजे अमृताचे कल्लोळ जायचे। साच, मवाळ, मितले, रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताच्या लाटेसारखं ज्ञानोबारायांचं बोलणं। पण ते ज्ञानोबाराय सुद्धा अव्यभिचारी या पदावर व्याख्यान करत असताना ऐसा अखंड भजन करी, उगा नोहे क्षणभरी, आघवे न गावद्वारे आहे हो जैसे। म्हणजे जी भक्त मंडळी एकविध नाही त्यांच्याकरताच हा टोला आहे ना। रोज एक देव उपासनेकरता घेणारा सोमवाराला चालला बेलाची पानं आणायला। पाटे सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे। रुद्राक्षाची माळ, आडवा गंध, शंकराची पूजा नाही का। सोमवार संपला की रुद्राक्षाची माळ काढून ठेवणार, मग कवड्याची माळ घाल। आई भवानी थोर जाणुनी तुझमा उपासिले हो, हाती परडी देऊनी तिने मजा बेकेसी लावे। जगदंबे आई राजा उद उद, जगदंबेची उपासना करणार। झाला मंगळवार संपला रे, संपला की वासुदेव हरी पांडुरंग हरी, मग तुळशीची माळ, मग पांडुरंगाची भक्ती करता। झालं बुधवार संपला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दत्ताची भक्ती. शुक्रवार आला रे, आंबट कोणी खायचं नाही आज, संतोषी मातेचा होऊन जा. शनिवार आला, चल हनुमंतरायाकडं, उडीद आणि मीठ घेऊन, रुईच्या पानाचा हार. रविवार आला की अहम वाघा सोहम वाघा, येळकोट येळकोट घे भंडारा. असा प्रत्येक दिवसाला जो देव बदलतो, महिन्याचा देव पुन्हा वेगळा, अखंड भजन करत असतो. पण कुठल्याच एका ठिकाणी एकनिष्ठ नाही. एक आहे का, उपासना ही चित्ताच्या स्थिरतेकरता असते. कर्म मलनिवृत्ती करता केलं जातं आणि उपासना ही स्थिरतेकरता, चंचलता हा दोष घालवण्याकरता, विक्षेप घालवण्याकरता उपासना आहे. आणि मग ज्या उपासनेच्या आधाराने चित्त स्थिर करायचं, ती उपासना जर स्थिर नसेल तर चित्त कसं काय स्थिर होईल. म्हणून उपासकाने एकनिष्ठ असलं पाहिजे, एकविध असलं पाहिजे. तुकोबरे तर स्पष्ट म्हणतो, आम्ही दुसऱ्याला देवही म्हणत नाही, दुसऱ्याची पूजाही करत नाही आणि दुसऱ्याच्या नादालाही नाही लागत. हरिहरा सांडोनी देव धरिती भाव क्षुल्लकी, ऐका त्याची विटंबना देवपणा भक्तीची. आणि मग सगळ्याची हजमत केलेली आहे, ज्यांच्या पूजा केल्या जातात त्यांचे सगळ्यांची. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की उपासनेचं फल पदरात पडलं पाहिजे ना उपासकाच्या. आणि उपासनेचं मुख्य फल आहे विक्षेप निवृत्ती, वृत्ती स्थिर होणं महत्वाचं. त्यामुळं एकविध भक्त असला पाहिजे असा तुकाराम महाराजांचाही आग्रह निश्चित आहेच, प्रश्नच नाहीये. एकविध शब्दाचा अर्थ आहे एकाच देवाच्या ठिकाणी निष्ठा असणारा, त्याच देवाची उपासना करणारा. तुकोबाराय दुसऱ्या तीर्थाला जात नाही, दुसऱ्या ग्रंथाला मानत नाही, दुसरा पंथ माहिती नाही. बस एक गावे आम्ही, विठोबाचे नाव पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. ते तुकाराम महाराज सुद्धा या अभंगामध्ये वारकरी मंडळींना सांगतायत की या दोन देवाशिवाय दुसऱ्या देवाची नका पूजा करू. तुका म्हणे विष्णू शिवा वाचोनी देवा भजती जे, ऐका त्याची विटंबना देवपणा भक्तीची. तर तुकोबारायांनी पांडुरंगाच्या भक्ताकरता सुद्धा शंकराची उपासना त्याज्य नाही सांगितलेली. पांडुरंगाच्या उपासकांनी पांडुरंगासारखंच शंकरालाही मानावं असं विधान अनेक ठिकाणी तुकोबारायांनी केलेलं आहे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये स्वतः तुकोबाराय शिंगणापूरला मोठ्या महादेवाला गेलेले प्रकरण आलेलं आहे. वरती पाण्याची सोय नव्हती आणि म्हणून खाली जेवण वगैरे करून मग वर जायचं म्हणून खाली सीधा सामुग्री आणलेली होती. स्वयंपाक केला, दोघं चौघ जण होते बरोबर. झालं जेवायला बसणार इतक्यात दिगंबर अवस्थेतला एक साधू त्या ठिकाणी आले. अरे साधू को भोग नाही लगा दे, या महाराज या. मग बाकी त्याने सांगितलं अगोदर साधू बाबांना जेवू द्या, कारण मर्यादित स्वयंपाक होता. साधू उपाशी नाही राहायला पाहिजे. आणि बसवलं साधू बाबाला, केली साधू बाबांनी सुरुवात. 4 माणसाचा स्वयंपाक संपवला, सगळं ढेकर दिली आणि साधू बाबा निघून गेले. मग आता काय करायचं, पुन्हा सीधा आणायला जायचं. तर ते टोपलं होतं ते असं वर आल्यासारखं झालं आणि ते वरचं झाकण काढलं तर पूर्ण पंच पक्वान्नांनी
भरलेला असं चरित्रात आलेलं आहे तुकोबारायचं. म्हणजे तुकोबाराय शिंगणापूरला, आणि शिंगणापूरला काही पांडुरंग नाही. शिंगणापूर हे महत्वाचं भगवान शंकराचं अशा प्रकारचं ठिकाण आहे, धाम आहे. अभंगामध्येही अनेक ठिकाणी जिथं एकादशी करा म्हणून सांगितलंय तिथं सोमवार करा. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेणे. किंवा व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरिजागर, पुण्य ते असे गाताना छता बहुफार, पुन्हा बोलीला संसार नाही नाही जाणा सत्यत्वे. असं शंकराचं वर्णन करायला सांगितलेलं आहे. त्या कालामध्ये सांगितलेलं आहे ज्या कालामध्ये कट्टर अशा प्रकारचे भक्त मंडळी होती. त्यावेळेला आता तेवढं कमी झालं, पण तुकोबारायांच्या काळामध्ये हे जे दोन उपासक आहेत ना, ते वीर वैष्णव आणि वीर शैव अशी त्यांना नाव होती. आता या आपल्या या पुणे जिल्ह्यात वगैरे इकडच्या भागामध्ये शैव जास्त नाहीतच. मग ते शैव नसल्यामुळं जे वैष्णव आहे ते पण कट्टर नाही. जिकडं शैव कट्टर आहे त्या भागातले वैष्णवही काय आहे, कट्टरच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातला खालचा भाग आणि विशेष रूपाने कर्नाटक, तर कर्नाटकामध्ये शैव आहे आणि ते शैव म्हणजे वीर शैव आहे. लिंगायत संप्रदाय, लिंगायत धर्म हा सगळा वीर शैवामध्ये मोडला जातो. त्याच्यामुळं मग त्यांच्याशी हुजत घालणारे वैष्णव आहे तिकडचे कसे आहेत, वीर वैष्णव आहे. एवढी कट्टरता आहे महाराज की जर वैष्णव असेल, शंकराच्या मंदिराच्या समोरून चालला तर शंकराचं मंदिर इकडच्या बाजूला असेल तर इकडं तोंड करून चालणार. आणि एखादा शैव विष्णूच्या मंदिराकडून चालला तर तो तसाच तोंड फिरवून चालणार. आता एकाला हरभरे आणायचे सांगितले घरच्याने, दुकानातून हरभरे घेऊन या. त्यांनी नेमकी वैष्णव वीर वैष्णवांची दीक्षा घेतलेली आणि त्याच्या त्या गुरुनी सांगितलेलं की शंकराचं नाव नाही घ्यायचं, हर नाही म्हणायचं. आणि ते हरभरे म्हणायचं. ते अगोदर पहिलंच नाव कोणाचं, शंकराचं. ते म्हणे आता काय करायचं, दुकानात गेला, हो म्हणले विष्णू भरे द्या 5 किलो. आता ते दुकानदाराला काय समजणार आहे बा विष्णू भरे. ते म्हणे आमच्याकडे नाही विष्णू भरे. हो आहेत ना, ते काय त्या पोतात आहेत. ते म्हणे ते हरभरे आहे विष्णू भरे नाही. म्हणजे एवढी कट्टरता. आमचे पूजनीय वैकुंठ असे नतसिंग बाबा सांगायचे. एक वैष्णवाची बाई पूर्वी फारशा नव्हत्या, सारवायचं. मग तर सारवायचं, ते शेणात पाणी टाकलं, तो रेंदा केला आणि त्याला सारवायचं. ते असं आडवं सारवणं सोपं जातं, कारण हात काही फार लांब राहत नाही, त्याच्यामुळं तेवढं रान घेतलं जातं. पण ती वैष्णवाची, आणि मग ते वैष्णवात आडवं नाही चालत, कारण आडवा गंध शैवाचा आहे. यांच्याकडं सगळं ऊर्ध्व पुंड्रमाळ उभं. तर मग ते सारवायचं, मग ती अशी सारवायची, अशी नव्हती सारवत. ते शैवाचं आहे ना, मड सुद्धा उभं नाही नेत. शैवाचं मड प्रेत जाताना तुम्ही पाहिलं की नाही मला नाही माहिती, पण ते आडवं नेतात. शैवांच्या ज्या पालख्या असतात त्यांच्या त्या देवाच्या वगैरे, त्या सुद्धा अशा उभ्या नाही, त्या पण आडव्या. म्हणजे इतका स्वाभिमान, एवढी कट्टरता. त्याचं फक्त काय, त्यांचा गंध आडवा आहे, तर मग सगळंच आडवं. तर आणि मग काय होतं, विष्णूची उपासना करण्यापेक्षा शंकराची निंदा करण्यातच जास्त टाइम घालवायचे वैष्णव. आणि शैव ही शंकराची उपासना करण्यापेक्षा विष्णूची निंदा करण्यात जास्त वेळ घालवायचे. वारकरी सुद्धा तुम्ही भजन तेवढ्या प्रेमाने नाही करत जेवढे याच्या त्याच्या निंदा प्रेमाने करतात.
सप्त्यात आल्यावर. घरी तर त्याला काम करलं, त्याच्या बापाने थोडं आयतं ठेवलं, पण सप्त्यात आयतं खायला मिळतं ना. तर उपासनेत आपला कालावधी जाण्यापेक्षा अशा दुसऱ्याच्या घाणी उपासण्यामध्ये कालावधी जातो. मग त्याला जर तशा प्रकारचं शास्त्राचंच साह्य असेल तर मग तो आणखीन उताराला पाणी जसं धावतं तसं माणसं धावतात. तुकोबारायांचं हे लक्षात आलं आणि म्हणून मग तुकोबारायांनी समन्वय अशा प्रकारचा केला. तुकोबाराय वारकऱ्यांना सांगतात, ठीक आहे, आपण पांडुरंगाचे भक्त आहात, पांडुरंगाचे उपासक आहात, पांडुरंगाच्या ठिकाणी एकनिष्ठ आहात, काही अडचण नाही. पण शंकर आणि पांडुरंग यांच्यामध्ये भेद करू नका. आजही काही वारकरी महाराज शंकराच्या दर्शनाला नाहीच जात. आणि अजूनही काही वैष्णव पांडुरंगाच्या दर्शनाला नाही. ते पंढरपुरात नरहरी सोनार राहत होते. पंढरपुरात चांगल्या प्रकारचे कारागीर होते सोन्याच्या दागिन्याचे, पण वैष्णव, आपलं शैव, कट्टर शैव. तिथं ते बैलीच्या महादेवाला जायचे, शंकराच्या उपासना वगैरे करायचे, उपवास करायचे. पण पंढरपुरात राहून पांडुरंगाचं मंदिराचं तोंड कोणत्या दिशेला हे माहीत नव्हतं. शंकराची चांगली उपासना करायची. मग शंकराची उपासना करत असला तर विष्णूला तो आवडतो आणि विष्णूची उपासना करणारा शंकराला आवडतो. कारण ते दोघं एकामेकाचे उपासक आहेत. महाराज त्यांच्यात देव कोण आहे भक्त कोण आहे हे अजून बी नाही निर्णय लागलेला. शंकरामध्ये आणि विष्णूमध्ये शंकराचं वर्णन करणारे जे ग्रंथ आहेत आणि विष्णूचं वर्णन करणारे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ जर पाहिले, आता विष्णूचे अवतार असणारे कृष्ण, राम, प्रभू रामचंद्राचा दररोजचा नियम होता की भगवान शंकराची रोज पूजा करायची. स्वतः विष्णू शंकराची पूजा करतात आणि त्यांचे कुत्रे एकमेकाला भांडतायत. रामेश्वराची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केली. अनेक दक्षिण भारतामध्ये रामलिंगाची मंदिर आहेत. त्याचं नावच आहे रामलिंग. ज्या लिंगाची स्थापना रामाने केली म्हणून रामलिंग. म्हणजे प्रभू रामचंद्र यांची उपासना करतात. आणि तिकडं भगवान शंकर ध्यान कोणाचं करतात? रामाचं करतात. त्याच्यामुळं राम शंकराचे ईश्वर आणि शंकर रामाचे ईश्वर. त्याच्यात नेमकं कोण भक्त आहे, नेमकं कोण देव आहे, काही कळतच नाही. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेले पंढरपूरला आणि टोप काढला तर पांडुरंगाच्या डोक्यावर काय दिसेल? पिंड आहे महाराज. भगवान शंकराची पिंड पांडुरंगाच्या डोक्यावर. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हरी आणि हार यांच्यामध्ये भेद नाही, त्यांच्यात भेद नाही. अर्थात कार्यत्वावच्छेदकाने भेद नाही, कारणत्वावच्छेदकाने भेद नाही, स्वरूपत्वावच्छेदकाने भेद नाही. हरिहरामध्ये भेद नाही आहे. आणि म्हणून कोणी जर हरीची उपासना करत असेल तर हराच्या उपासना करणाऱ्याने त्याच्याशी वाद घालायची गरज नाही. आणि कोणी हराची उपासना करत असेल तर हरीची उपासना करणाऱ्याने त्याच्याशी वाद घालायची काही आवश्यकता नाही आहे. ही उपासना केली तरी चालेल ती उपासना. मुळात तुकोबाराय हे अद्वैतवादीच आहेत. म्हणजे उपासक असून अद्वैतवादी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण आता महाराष्ट्रात सोडत नाही, फार याच्यातही काय फार भानगडीत पडत नाही, त्याच्यामुळे तेवढं काही वाटत नाही. पण इतर ठिकाणी जर गेले तुम्ही तर उपासक जे आहेत ते भेदवादी आहेत आणि जे अभेदवादी आहेत ते उपासक नाहीत. भेदवादी आणि अभेदवादी, द्वैती आणि अद्वैती अशा प्रकार ज्यांना म्हटलं जातं. तर जे अद्वैती आहेत ते ज्ञान प्रधान अशा प्रकारचं साधना करणारे आहेत, विचाराची साधना करणारे आहेत.
आणि जे उपासक आहेत ते अद्वैती नाही, ते भेदवादी. पण वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की साधना भक्तीची आहे, उपासनेची आहे, आणि तत्वज्ञानामध्ये अद्वैत. तुझा मज नाही भेद केला सहज विनोद. तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात, ओ पांडुरंगा, आम्ही टाळ घेऊन तुझ्या पुढं उड्या मारत असलो, फेटा बांधून तुझे गुणवर्णन करत असलो, तुझ्या पुढं साष्टांग दंडवत घालत असलो आणि कान घालत असलो, याचा अर्थ लय फुगून नका जाऊ एकांतात असल्यावर. लोक देखत नाही, पण एकांतामध्ये तुकोबाराय मग भगवंताची इकडे बोलायची की तुझ्यात आणि माझ्यात काही भेद नाही. भक्तीचा आनंद आम्हाला मिळावा, तुला मिळावा, म्हणून आम्ही हे भेदाचं नाटक अशा प्रकारचं केलेलं आहे. नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे. लोकांना दाखवताना आम्ही भेद आहे असं दाखवतो, पण मुळात आमचा जो अभेदाचा रंग आहे तो बदलत नाहीये. तुझा मजा नाही भेद. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. तेव्हा तत्वज्ञानामध्ये वारकरी संप्रदायाने अभेद स्वीकारलेला आहे. पण साधनेमध्ये उपासना आहे, भक्ती अशा प्रकारची अद्वैती आहेत. आणि मग अद्वैती मंडळी जी आहे ती मुळात भेदच मानत नाही, द्वैतच मानत नाही, कुठलाच भेद मानत नाही. ना जडाजडात भेद मानतात, ना जड ईश्वरात भेद मानतात, ना जीव ईश्वरात भेद मानतात, ना जीव जीवात भेद मानतात. जगामध्ये हे भेद मानणारे हे 5 प्रकारचे भेद मानतात. भेदज्ञानी जे आहेत, अज्ञानी जी मंडळी आहे त्यांच्या बुद्धीमध्ये हा 5 प्रकारचा. आपण जडाजडात सुद्धा काय मानतो? भेद मानतो. लोखंड ही जड आहे, आणि हिरा सुद्धा काय आहे? गारगोटी ही जड आहे आणि हिरा ही जड आहे. म्हणून हिऱ्याची आणि गारगोटीची सारखीच किंमत आहे का? हिरा, गारगोटी, लोखंड, सोनं दोन्ही धातू आहेत. पण मग लोखंड काय टनाने असतात? सध्या काय भाव आहे मला नाही माहिती. सध्या कुठलंच बांधकाम चालू नाही आमचे. 42-43 रुपये काय टन आहे, 1000 म्हणजे 42 रुपये किलो. आणि सोनं काय किलो आहे? सोनं किलोनी नाही घेतलं जात, तिथं ग्रामावर अशा प्रकारचं तोळ्यावर जातं. मग दोन्ही जडच आहे ना, तरी त्याच्यात काय मानला जातो? भेद मानला जातो. किती किमतीचा फरक आहे. अहो ते सोनं आणि लोखंड किमान त्याच्यामध्ये सजातीय, तरी धातुत्व घेतलं तर सजातीय भेद आहे, आणि लोहत्व आणि सुवर्णत्व घेतलं तर मग तर काय विजातीय अशा प्रकारचा भेद आहे. पण तांदूळ सगळे तांदूळ सारखे. बा 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 2 रुपये किलो पासून 2000 रुपये किलो पर्यंतचे तांदूळ आहे. तांदूळच, पण एवढा त्याच्या भावामध्ये काय आहे? फरक आहे. मग त्याच्यात काय आहे? आता त्याच्यात काय, कीर्तनकारात काय असतं फरक? कीर्तनकाराच्या भावात किती मोठा फरक आहे. म्हणजे जडामध्ये सुद्धा आम्ही काय मानतो? भेद मानतो. जड चेतनात भेद मानतो. एका दगडावर 5-6 माणसं बसलेली होती रस्त्याच्या कडाला. रस्त्याने माणसं जात होती, त्याच्यात घोड्यावर चालली, त्या घोड्यावर दोघं बसले, दोघं जाडजूड चांगले. ते घोडं असं वाकत चाललं होतं, धापा देत चाललं होतं. त्या दगडावरच्या माणसाला दया आली. ते म्हणे, अरे तुम्हाला काही लाजा फिजा आहे का? एवढे मोठे धडधाकट आहे, ते एवढं शिंगरू आहे, आणि 2 जण बसले, ते पारासं वाकत चालले. ते म्हणे, आम्हाला लाजा काढल्या, आणि तुम्ही एका दगडावर 6 जण बसले, तुम्हाला आहे लाजा? आम्ही एकावर 2च बसले.
आमच्या लाजा काढतं. आणि तुम्ही एका दगडावर 6 जण बसलेले, त्याला काही वाटत नसेल. येडे ते जड आहे. ते काय आहे? चेतन आहे. म्हणजे आपण जड चेतनामध्ये सुद्धा काय मानतो? भेद मानतो. जडात भेद मानतो. म्हणजे माणसं एका दगडावर पाय ठेवतात आणि दुसऱ्या दगडाच्या पायावर डोकं ठेवतात. पायरीवर उभं राहतात. पायरी कशाची असते? दगडाचीच असते. आणि मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतात. मूर्ती कशाची असते? दगडाची असते. एक मानत नाही. काही तुला काही समजते? एकाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि तिकडे त्याच्यावर डोकं, ते म्हणे तुला समजतं का? तो दगड आहे ना, हा देव आहे. आम्ही ज्याच्या पायावर डोकं ठेवलं तो काय आहे? देव आहे. म्हणजे आपण जड देवामध्येही भेद मानतो, जड जडामध्ये भेद मानतो, जड जीवामध्ये भेद मानतो, आणि जीव जीवामध्येही काय मानला जातो? भेद अशा प्रकारचा मानला जातो. असे 5 प्रकारचे भेद मानले जातात. भेद मानणारी मंडळी 5 प्रकारचे. सर्वसामान्य माणसं जी जीवन जगत असतात ती या 5 प्रकारचा भेद मानूनच जीवन जगत असतात. पण वेदाचा सर्वोत्तम अशा प्रकारचा सिद्धांत आहे की जगामध्ये भेदच नाही. एकमेवाद्वितीयं ब्रह्म. एक सत आहे आणि ते स्वगत, सजातीय, विजातीय, भेद शून्य अशा प्रकारचं आहे. भेद दिसतो, भेद वाटतो, हा भ्रम आहे. आणि हा भ्रम अत्यंत अमंगलकारक आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद अमंगळ आहे. जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये भेद राहील तोपर्यंत आपण दुःखातून मुक्त नाही होऊ शकत. आपल्याला असं वाटतं की पैसा कमावला म्हणजे आपण लय आनंदात राहू. महाराज, जे पैशावरच झोपतात ते पण आनंदात नाहीत. आता एवढा पैसा प्रारब्ध कवा कमवणार आहे आणि काय कमवणार आहे? किती जन्म जातील? कारण पैसा नुसता प्रयत्नाने कमवला जातो असं नाही. चोऱ्या केल्यावर चोऱ्या करणारे सगळे श्रीमंत आहे असं कुठं आहे? त्याला प्रारब्धाची जोड लागते. प्रारब्धेची जोडे धन. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपैसे घर रेगे. भाग्याचे निभडसे, भाग्य लागतं, अनुकूल प्रारब्ध अनुकूल लागतं. म्हणजे मग केलेला व्यवसाय हा फल देतो असं नसतंच कधी. लोकाला असं वाटतं की यांना अक्कल नाही म्हणून ते गरीब आहे. असं नाही. आता जे श्रीमंत आहे लोक त्या पैशाकडेच सगळे गुण ढकलतात. यस्यास्ति वित्तम सनरा कुलीनः. पण असा काही किती काही हुशार माणसं आहे महाराज, सगळं कळतं, पण त्याला त्यावेळेला अशी बुद्धी होते, त्याला 10 रुपये शेकड्याने पैसे काढतं कांदे लावतो. कांदा असा येतो महाराज, आणि त्याचा भाव असा होतो की ते काढायलाही परवडत नाही. बाजारात न्यायला तर परवडतच नाहीच, ते काढायला सुद्धा परवडत नाही. असे कितीतरी उदाहरण आहेत की जे ट्रॅक्टर नेलं तर ते ट्रॅक्टर विकूनच मग तो खर्च भागवावा लागला. आणि अशी उदाहरणं आहेत की ट्रॅक्टर घेऊन गेले, नवा ट्रॅक्टर घेऊन आले. असं कसं काय हो? प्रारब्ध काय, शासन काय करणार आहे? शेतकरी शासनाच्या मागे लागले. ठीक आहे, बदलाल तुम्ही. काय करणार ह्यांना? बदलणार. कारण आता लोकशाही आहे, लोकांच्या मतावर ते टिकतं. बरं, याला बदललं तर मग ज्याला तुम्ही निवडून आणणार ते काय करणार? आतापर्यंत त्यांनी काय केलं? पण ते कसं आहे, ह्या खांद्यावर माणसाला लय ओझं वाटायला लागलं की आपला तो इकडच्या खांद्यावर घेतो. कारण तो रिकामा राहतो, तो बरा वाटतो. थोड्या वेळानं तो दुखायला लागला की पुन्हा तिकडचं उचलून इकडच्या खांद्यावर घेतो. एवढाच त्याचा अर्थ आहे.
काही कुठलंही शासन कोणाच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. पण श्रीमंत झाला म्हणजे त्याच्या जीवनातलं दुःख जातं असं मात्र नाही. खूप श्रीमंत आहे महाराज या जगामध्ये, आज तरी फार श्रीमंत आहेत, म्हणून सुखी आहे असं थोडी आहे. आम्ही तो संबंध लावलेला आहे की ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला दुःख नाही. काहीच संबंध नाही, कारण दुःखाचं कारणच पैशाचा अभाव नाहीये. दुःखाचं कारण आहे भेद भ्रांती. दुजे जो जो घडे तो तो संसार भय जोडे. द्वितीयाद्वय भयम भवती, भेद प्रतीती. आणि दुःखावर विजय ज्याला मिळवायचा आहे त्याला ही भेद प्रतीती जावी लागते. तिचं जे कारण आहे ते कारण नष्ट करावं लागतं. आणि अशा प्रकारचा जगात अभेद आहे असा मानणारा जो वर्ग आहे, आमचे साधू संत त्या वर्गातले आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. तेव्हा मीही देव आहे आणि हे सगळं जग देव आहे, देवच आहे, दुसरं काहीच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तेव्हा असे तत्वज्ञानात मान्य असणारे तुकोबार आहेत. पण जोपर्यंत जीवावस्था आहे, जोपर्यंत स्वस्वरूपाविषयीचं अज्ञान आहे, तोपर्यंत हा भेद राहतो चित्तामध्ये. आणि मग तो घालवण्याकरता मलविक्षेप आवरण घालवावं लागतं आणि तो विक्षेप घालवण्याकरता उपासना करावी लागते. ते उपासना करत असताना भेदाची प्रतीती तर असतेच, भेदामध्येच अशा प्रकारची उपासना केली जाते. तुकोबाराय म्हणतात, हरी आणि हर यांच्यात भेद करू नका. पुराणामध्ये तशा 5 देवतेच्या उपासना सांगितलेल्या आहेत. सूर्याची उपासना सांगितलेली आहे, देवीची उपासना सांगितलेली आहे, गणपतीची उपासना सांगितलेली आहे आणि शंकराची आणि विष्णूची. अशा प्रकारच्या या 5 उपासना या पुराणोक्त आहेत. पण त्यापैकी तुकोबारायांनी शंकरालाच घेतलेलं आहे. देवीची उपासना करा असं कुठेही गाथ्यामध्ये नाही लिहिलेलं, उलट त्याचा निषेध केलेला आहे. गणपतीच्याही उपासनेचं कुठं तुकोबारायांचं नाही प्रमाण. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ असंच मानलंय. सूर्याची उपासना आपल्याकडे काही फारशी प्रसिद्ध नाहीच मुळात. या 2 उपासना विशेष रूपाने प्रसिद्ध आहेत, एक भगवान शंकराची आणि दुसरी भगवान विष्णूची. या 2 उपासना सात्विक असल्यामुळं तुकोबारांनी याला मान्यता दिलेली आहे. देवीची उपासना आपल्याकडे चालते, पण देवीची उपासना सात्विक पद्धतीनं नाही केली जात. अजूनही नवरात्रांमध्ये शेवटच्या दिवशी मुख्य जी देवीची स्थानं आहेत, तुळजापूर असेल, कोल्हापूरला मला नाही माहिती, पण तिथं रेडा ह्याला जिवंत टाकला जातो त्या होमामध्ये. म्हणजे हत्या घडते, हिंसा घडते. आणि हिंसा ज्याच्यामध्ये ती उपासना सात्विक नाही. शास्त्र वैदिक मान्यता असेलही त्याला, पण जी वैष्णव मंडळी आहे, सात्विक उपासना करणारे मंडळी आहे, त्या मंडळीला ही उपासना मान्य नाही. त्यामुळं बाकीच्या उपासना नाही घेतलेल्या, पण शंकराची उपासना ही सात्विक आहे आणि विष्णूची उपासना ही काय सात्विक आहे. शंकर आणि विष्णू परस्पराचे भक्त आहेत. म्हणून तुकोबारायांनी या 2 उपासनेला मान्यता देऊन त्यापैकी विष्णूच्या उपासना करणाऱ्यांना सांगितले की तुम्ही शंकरामध्ये आणि विष्णूमध्ये भेद करू नका. शंकराच्या उपासकांनाही सांग, पण शंकराचे उपासक कशाला गाथा वाचतील?
म्हणून प्राधान्यत्वाने वारकरी मंडळी करताच हा उपदेश आहे की हरिहरा भेद करू नका, कारण त्यांच्यात भेद नाही. मग त्यांच्यात भेद नाही तर तुम्ही कशाला भेद करता आणि वाद का घालता विनाकारण? वादही करू नका, कारण त्यांच्यात भेद नाही. वादो नावलंब्या. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींनी भक्ती करणाऱ्याला जी सूचना केली आहे त्याच्यामध्ये ही सूचना आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की वादो नावलंब्या, वादाचा अवलंब करू नये. कुणीलाही स्वतःला मोठा मानत असं त्याला सांगावं, तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझ्या बापाचा बाप मोठा, तुझी आई मोठी, तुझ्या आईचा बाप मोठा, चल होई काळं कर इथून आमच्या समोरून, आम्हाला देवाचं नामस्मरण करू दे. भगवंताच्या भक्तांनी कोणाची स्पर्धा करू नये आणि कोणाशी वादही घालू नये, कारण त्याच्यामुळं आपल्याकडे उपासना करण्याकरता असलेलं आयुष्य मुळातच पहिलं थोडं आहे आणि त्या थोड्या आयुष्यातलं आयुष्य त्याच्यामध्ये पण फायदा तर काहीच नाही आहे. तुम्ही कितीही वाद घातला म्हणून तो ज्याला मानतोय त्याला सोडणार आहे का? तर मग कशाला वाद घालता? वादो नाव. तो काय म्हणे, तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमूची आहे. तो गोबाऱ्या म्हणतात तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, आमच्या नका रस्त्याला येऊ. आमच्या रस्त्याला यायचं ना भगवंताचं नामस्मरण करा, खडखड करीत बसू नका. वादो नावलंब्या. म्हणून विष्णूची भक्ती करणाराने भगवान शंकराची भक्ती करणाऱ्याशी काय घालू नये? वाद अशा प्रकारचा घालू नये. नका करू वाद, कोणाशीच वाद नाही घालावा. आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोघं तर एकच आहेत. आता एक आहेत असं तुकोबाराय म्हणतात, मग हरे आणि हर हे दोन नावं का? जर एकच आहे तर मग दोन नावं काय आणि वाद घालू नका असं म्हणायची काय गरज आहे? एक असल्यानंतर असं म्हणावं लागणारच नाही. ज्या अर्थी वाद घातला जातो त्या अर्थी ते दोन आहेत, मग दोन आहेत तर एक कसे? तुकोबाराय हरिहरा भेद नाही अशा प्रकारचा जो सिद्धांत मांडतात तर तो कोणत्या अर्थाने तुकोबारायांनी हरिहरामध्ये भेद नाही असं सांगितलं असेल अशी शंका येते. कारण शक्य अर्थाने हरी शब्दाचा अर्थ विष्णू आहे आणि मग विष्णूला आपण समोर पाहिलं की 4 हात आहेत, पितांबर कमरेला असतो, डोक्यावर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी, कौस्तुभमणी गळ्यामध्ये धारण केलेला आहे, वैजयंती माळा अशा प्रकारची डोलते, शंख चक्र गदा पद्म ही आयुध भगवान विष्णूच्या हातामध्ये आहेत. विष्णू हरी असं नाव घेतलं की अशा प्रकारची मूर्ती आपल्या समोर उभी राहते. हर म्हटलं भगवान शंकर समोर येतात आणि भगवान शंकराची मूर्ती जर पाहिली तर अंगावर काहीच नाही. कमरेला पितांबर नसतो, कमरेला काय असतं? व्याघ्रांबर आहे. गळ्यामध्ये कौस्तुभ म्हणून वैजयंती माळ नाही, वासुकी हार, साप गळ्यात, अंगाला क्रीम लावलेली नाही, भस्म लावलेलं आहे, तेही यज्ञाचं भस्म नाही. चिता भस्मा लेप सृगपी नृकरोटी परिकरा, मसन वाटतलं मढ्याचं भस्म, चिता भस्म अशा प्रकारचं लावलेलं आणि ध्यानस्थ अशी मूर्ती, हे भगवान शंकराचं स्वरूप दिसतं. भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण कैलास आहे. हे दोघं गृहस्थीच आहेत म्हणा, पण शंकराची सेवा करण्याकरता पार्वती माता आहेत, तर विष्णूची सेवा करण्याकरता लक्ष्मी माता आहेत.
असे वेगवेगळी रूपं आहेत, वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी कार्य आहेत, आणि तुकोबाराय म्हणतात भेद नाही. भेद कसं काय नाही? यांची नामे ही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही सिनाने, दोघांचे. हरी आणि हराचं नाव भिन्न आहे, हरी आणि हराचं रूप भिन्न आहे, हरी आणि हराचं कार्यही अशा प्रकारचं भिन्न आहे. आणि असं सगळा भेद असताना तुकोबाराय म्हणतात की हरी हरा भेद नाही. तेव्हा हरी हरांच्या ठिकाणी भेद कसा नाही, कोणत्या दृष्टीनं नाही? का तुकोबाराय भेद नाही म्हणतात? तर वाद करू नये म्हणून तुकोबाराय भेद नाही म्हणतात. पण कोणत्या अर्थाने भेद नाही? तर त्याचं पहिलं उत्तर आहे की फलदृष्टीने भेद नाही. कारण हा उपदेश कोणा करताय? उपासना करणारा करताय, वारकऱ्या करताय. तर शंकराची उपासना केली आणि विष्णूची उपासना केली तर विष्णूच्या उपासकाला जे फल प्राप्त होतं तेच फल शंकराच्या उपासकाला प्राप्त होतं. विष्णूच्या उपासकाला काय प्राप्त होतं? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवसागरातून परमात्मा आपल्या भक्ताला तारतो. तेषां महं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. मृत्यू संसार सागरात अहम तेषां न चिरात समुद्धर्ता भवामि. जे माझी उपासना करतात, माझ्या ठिकाणी ज्यांनी चित्त स्थिर केलेलं आहे, त्यांचा मी या संसार सागरातून उद्धार करतो. भगवान विष्णूच्या उपासनेचं फल जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणे. देवदेवनी उदार भक्ता देतो अमर पदे. अमरत्व प्राप्त होणं हे फल आहे भगवान विष्णूच्या उपासना. आणि भगवान शंकराच्या उपासनेचं तरी काय फल आहे? मला एखादा उपासक काशीला जाऊन राहिला आणि उपासना करता करता जर मेला तर भगवान शंकर त्याला तारक मंत्राचा उपदेश करून काय करतात? मुक्त करतात. म्हणजे भगवान शंकराच्याही उपासनेचं फल काय आहे? मोक्षच आहे. मग दोघांच्याही उपासनेचं फल जर एक आहे तर तू त्याची का उपासना करतो आणि तू याचे का उपासना करतो आणि त्याचे गुण आणि याचे दोष काढण्यात काय अर्थ आहे? फलदृष्टीने जसं गीतेमध्ये भगवंतानी सांख्ययोगो पृथक बाला यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन योग हे वेगळे नाहीतच, दोन योग एकच आहे अशा प्रकारचं म्हणून सांगितलं. तेव्हा दोन योग एक कसे काय आहे? कर्मयोगामध्ये कर्माचं अनुष्ठान करावं लागतं आणि सांख्ययोगामध्ये कर्माचा त्याग करावा लागतो. दोन योग कसे काय होतील? तुम्ही एक कसं काय म्हणता? त्यावेळेला भगवान सांगतात की दोघांचं फल एक आहे. म्हणजे कर्माचं अनुष्ठान केल्यानंतर जे फल मिळतं तेच कर्माचा संन्यास घेतल्यानंतर यत् सांख्यही प्राप्यते स्थानम. सांख्याकडून जे स्थान प्राप्त केलं जातं तेच योगाकडूनही मिळवलं जातं. तेव्हा फलबल न्यायाने दोन्ही साधनं एकच आहेत. तसं हरिहरा भेद नाही का? फलबल न्यायाने भगवान शंकराच्या उपासनेचं जे फल आहे तेच फल भगवान विष्णूच्या उपासनेचं आहे. भगवान शंकर हे भक्तावर खूप प्रेम करतात. महाराज भगवान शंकर तर अवघड दानी आहेत. एकदा जर भक्तावर प्रसन्न झाले तर काय देतील याचा भरवसाच नाही. कशालाच नाही म्हणत नाही महाराज, कशालाच नाही म्हणत नाही.
आणि या त्यांच्या थोड्याशा भोळ्या स्वभावामुळं बऱ्याच वेळेला ते स्वतःच अडचणीत आलेली आपली उदाहरणं आपल्याला माहिती आहे. पण भक्तवत्सल आहे हे तर खरं आहे की नाही. आपण अडचणीत येतो हे त्यांना सर्वसामान्य आम्हाला कळत आणि त्यांना कळत नसेल का. पण तरीही भक्तवत्सलता त्यांना गप्प नाही बसू देत. महाराज रावणावर प्रसन्न झाले आणि रावणाने काय मागितलं माहिती आहे? पर्वती देऊन टाक म्हणे. बायको देऊन टाक. दिली ना. इतकं कुठं एवढं दान असतं का. स्वतःची पत्नी द्यायला ते मागं पुढं पाहत नाही. ते आपली पत्नी तरी देतात. हा बाबा तर एवढा उदार आहे तो स्वतःलाच देऊन टाकतो. बाप उदार देवा परिमित याच्या का स्वेच्छा सदोदित असे सहस्रवरी देत सर्वस्व आपुले. आपलं सर्वस्व अशा प्रकारचं भक्तांना देऊन टाकतो. असं भक्तवत्सलता यांच्याही ठिकाणी त्यांच्या ठिकाणी म्हणजे स्वभाव धर्मासारखा. भक्ताकरता धावून जाण्याचं काम भगवान विष्णूही करतात. भगवान मोहे धावे घाली पान्हा नाम घेता पंढर. रोज विष्णूची उपासना करणारे ध्यान करणारे. पण प्रसंग आला भक्तावर जर लेंबली तर महाराज विष्णूच्या विरोधात हातात शस्त्र घेऊनही उभा राहिलेले शंकर दिसतात. कृष्णाचा अवतार कोणाचा आहे? विष्णूचा आहे. कृष्णाच्या जन्माच्या वेळेला त्यांना पाहण्याकरता ते तिथे गेले होते. कृष्णाचं ध्यान करत आहेत. आणि ज्या वेळेला बाणासूर त्या बाणासुराने याच्या नातवाला बंदीखान्यात टाकल्यामुळं त्याला सोडवण्याकरता भगवान श्रीकृष्ण गेलेले आहेत. आणि झालं युद्ध सुरू. तर त्यांनी शंकराचा धावा केला कारण तो शंकराचा भक्त होता. महाराज त्याला वाचवण्याकरता भगवान शंकर त्रिशूळ घेऊन तिकडून उभा, इकडून हे चक्र घेऊन आणि तिकडून ते त्रिशूळ घेऊन. म्हणजे भक्तवत्सलता मला एवढं सांगायचं त्याच्यातून की दोघांच्याही ठिकाणी भक्तवत्सलता आहे. दोघंही आपल्या भक्ताचा उद्धार करतात या भवसागरातून. असं फलबल न्यायाने या दोघांची उपासना सारखे हे दोघं एकच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की दोघंही ईश्वर आहेत. जगाची 3 मुख्य कामं आहेत: उत्पत्तीचं, स्थितीचं आणि संहाराचं. तर एक संहाराचं कार्य करतात, दुसरं पालनाचं कार्य करतात. तेव्हा दोघंही ईश्वर आहेत. दोघांची माया ही एकच काय आहे? उपाधी आहे, कार्यपरत्व. आणि एकालाच ही 2 नावं प्राप्त झालेली आहेत. त्यामुळं दोघांमध्ये भेद नाही. दोघाचं कारण बस माया विशिष्ट चैतन्य हेही आहेत आणि माया विशिष्ट चैतन्यच तेही आहेत. असं कारणतः फलतः. आणि दोघंही धर्माची स्थापना करण्याकरता, असुरांचा नाश करण्याकरता अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून हरिहरा भेद नाही. हरी आणि हर यांच्यामध्ये भेद अशा प्रकारचा नाही. भगवंतांनी अनेक रूप घेतलेले आहेत. त्यामध्ये एक विष्णूचं रूप आहे, एक शंकराचं रूप आहे. दोघांची भक्ती सात्विक आहे. तेव्हा तुम्ही उगाचच वाद करत बसू नका. त्यानं रुद्राक्षाची माळ कशी घातली, त्यानं तुळशीची माळ कशी घातली. तुम्हाला जशी घालायची तशी घाला माळ. हरिहरा भेद नाही करू नये वाद. तेव्हा हरिहरामध्ये काही भेद नाही. तुम्ही वाद करू नका. म्हणले मग वाद केला तर काय हरकत आहे? वाद केला तर हरकत ही आहे की जर तुम्ही वारकरी आहे आणि शंकराची उपासना करणाऱ्याला तुच्छ लेखला, त्याचा तिरस्कार केला, तर तुमच्यावर भगवान विष्णू नाराज होतील. म्हणजे ज्या भगवंताच्या प्रसन्नतेकरता तुम्ही भगवान विष्णूचे उपासक झालात, ते विष्णू भगवानच तुमच्यावर काय होतील? नाराज होतील. आणि तुमचं सगळी साधना व्यर्थ जाईल. म्हणून वाद करू नका.
कारण त्या दोघांचं इतकं एकमेकावर प्रेम आहे की एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भगवान शंकराच्या अंतकरणात पाहिलं तर तुम्हाला भगवान विष्णू दिसतील, आणि भगवान विष्णूच्या अंतकरणात पाहिलं तर कोण दिसतील? शंकर दिसतील. काय भगवान शंकराची उपाधी ही तमप्रधान माया आहे, आणि भगवान विष्णूची उपाधी ही सत्वप्रधान माया आहे. आता सत्वगुणाचा रंग हा पांढरा आहे, म्हणून वारकऱ्यांनी पांढरी वस्त्र धारण करावीत. कारण सत्वगुण प्रधान आपल्याला जीवन जगायचं आहे, अंतकरण सात्विक बनायचं आहे. तर सात्विक अंतकरण ज्याला बनवायचं त्यांनी सात्विक आहार सेवन करावा, सात्विक ग्रंथाचं वाचन करावं, सात्विक मंत्राचा जप करावा, सात्विक लोकांची संगती करावी, सात्विक आहाराचं सेवन करावं, तसंच सात्विक रंगाचं वस्त्र परिधान करावं. ओघानेच येत आहे म्हणून वारकरी मंडळी सफेद अशा प्रकारचं पांढरं वस्त्र धारण करतात. आणि तमोगुणाचा रंग हा काळा आहे. तमोगुणाचा रंग काळा. आणि तमोगुण ही उपाधी भगवान शंकराची, म्हणून वास्तविक भगवान शंकर काळे पाहिजे होते आणि भगवान विष्णू पांढरे पाहिजे होते. पण प्रत्यक्षात विरोध आहे. प्रत्यक्षामध्ये कर्पूर गौरम करुणावतारम भगवान शंकर हे पांढरे शुभ्र पाऱ्यासारखा त्यांचा कलर आहे. आणि ह्यो बाबा ठाईचा चिकाळा अनादी बहु काळा काळा आहे. निरखित गेली हो नाही. सावळा आहे, काळा आहे, निळा आहे. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा सावळा. असं कसं? जर हे विष्णूचे अवतार आहेत आणि विष्णूची उपाधी शुद्ध सत्व गुणात्मक माया आहे, तर यांचा कलर काळा कसा? आणि शंकराची उपाधी जर तमप्रधान आहे तर त्यांचा कलर पांढरा कसा? त्याची उत्तरं शास्त्रकारांनी अशी दिलेली आहेत की हा ध्यानाचा प्रभाव आहे. आपण अखंड ज्याचं ध्यान करतो त्याच्या स्वरूपाची प्राप्ती होते. ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पालटे काया. तो काय म्हणे? आळी जीवे नुरेची वेगळी चिंतने तद्रूपता. चिंतनाने ज्याचं चिंतन केलं जातं त्याच्या रूपाची प्राप्ती होते, तद्रूपता प्राप्त होते. भगवान शंकर सतत विष्णूचं ध्यान करत असल्यामुळं, चिंतन करत असल्यामुळं त्यांना पांढऱ्या रूपाची प्राप्ती झाली. कर्पूर गौर ते झाले. आणि हे सतत भगवान शंकराचं ध्यान करत असल्यामुळं ठाईचाची काळा. सावळा ओ हरी सावळा सावळे अशा प्रकार झाले. तेव्हा ज्याचं ध्यान केलं जातं, ध्यानांतकरणामध्ये हृदयामध्ये केलं जातं, म्हणून तुकोबाराय म्हणतात यांच्या हृदयात ते आहेत आणि त्यांच्या हृदयामध्ये हे आहेत. एकाचे हृदय. नवे तर हे दोघं स्वरूपाने एकच आहेत. कशाप्रमाणे? गोडी साखरेच्या ठाई. नाही का? साखर आणि गोडी हे वेगळे आहे का? नाही. गोड काय आहे? साखर आहे. साखर कशी आहे? गोड आहे. एक बाजारात गेला, साखर कशी किलो? ते म्हणे 40. तिकडं 35 रुपयाने, तर 40 कसं काय? म्हटले आमची साखर गोड आहे, खाऊन पहा. ज्यांच्याकडे तुम्ही विचारलं 35 रुपयाने सांगितलं ती साखर फिक्की आहे, आमची साखर काय आहे? गोड आहे. तो म्हटलं मग आम्हाला गोड नाही लागत, तुमची गोडी काढून घ्या ना आम्हाला साखर द्या. आता साखरेतून गोडी काढून घेता येईल का? गोडी साखरे पासोनी नये निवडिता दोन्ही.
तर साखरेपासून गोडी काढता येत नाही. कारण गोडीनंच व्यक्त रूप धारण केलं की त्याला नाव काय येते? साखर येते. त्यामुळं गोडी काढली तर साखरच राहणार नाही. गोडीच साखरेच्या रूपाने आहे. तसं भगवान शंकराला जर विष्णूच्या स्वरूपातून बाजूला केलं, विष्णूचं स्वरूप राहणार नाही. आणि विष्णूच्या स्वरूपातून भगवान शंकराला, आपलं शंकराच्या स्वरूपातून विष्णूला काढलं तर शंकर राहणार नाहीत. गोडी साखरेच्या ठाई. या लोकांना भेद मानण्याकरता काय आधार आहे? फक्त वेलांटीचा. भेद काशी नाड एक वेलांटी. हर आणि हरी. हर शब्द आणि हरी शब्द आहे. कारण प्रारंभाला हेच दोन शब्द वापरलेले आहेत ना. विष्णू आणि शंकर असे शब्द नाही वापरलेले, हरी हर शब्द वापरलेले आहेत. तर हर आणि हरी, हरी नाही. हरी हे चुकीचंच ते वाक्प्रचार आहे. मुळात हरी शब्द काय आहे? हरी. ह मध्ये अ आहे, आ नाही. रामकृष्ण हरी हे चुकीचं, हे अशुद्ध आहे. हरी हे शुद्ध आहे. मुळात शब्द हरी आहे. हरी 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 हरी. आमच्याकडे ते विदर्भातलं पोरगं आलं होतं. आता तिकडे त्यांचे ते म्हणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याला सगळे हसायला लागले. तर खरं ते तसं शुद्ध आहे ते. आता आपल्याला ते हे ऐकायची सवय लागलेली आहे म्हणून शुद्ध अशुद्ध वाटतं. म्हणजे सवयीचा किती विचित्र प्रभाव. एखादा जर म्हटला की रामकृष्ण होरी, लोक त्याला होरी करतात. तेव्हा हरी आणि हर याच्यात काय फरक आहे? हरी ते रीच्या पुढची एक वेलांटी त्याच्यामध्ये जास्त आहे. हर शब्दातलाच वेलांटी टाकली की हरी होतं, वेलांटी काढली की काय होतं? हर. अशा प्रकारचं होतं. तेव्हा भेदकाशी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग. तर तुकोबाराय म्हणतात हर आणि हरी म्हणजे एकाच ईश्वराचं एक